वेलकम टू गाइज माय चॅनल. वेलकम टू गाईज माय चॅनल. इथून सुरुवात आहे आपली. चॅनल माय गाइज. हे आपण टाकतोय, गरजेचं आहे. शेवटी द्वारकाधीशचं मंदिर तिकडे आणि हा आपला गोमती घाट. द्वारकाला शेवटी संध्याकाळ व्हायची आलोय आता आपण. गोमती नदीच्या तीरावर आपण आहोत. बघा काय व्ह्यू आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा. नेक्स्ट मागे व्ह्यू बघा. नेक्स्ट इथून मागून मंदिर दिसतं की ते दाखवतो तुम्हाला मी. सी कळस दिसतं मंदिराचा, कळस आहे. स्वतः आम्ही आता पहिले हातपाय धुतो आणि मग जातो दर्शन करा. आणि अजून सुद्धा सूर्य संपला नाही, सूर्य हे नाही मावळला नाही. आमच्याकडे खूप टाईम होईल, म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिजे तिथे झाल्यात. मस्त वाटतं सनसेट बघा. आणि तिकडे मंदिर आहे, आपल्याला जायचं तिकडे. आता आपण चाललो तर मंदिरात. चला चाललो आता आम्ही मंदिरात. मंदिर बघा, चाललं मंदिरात. हा रोड जायचा. गर्दी कमी दिसते, बाकी काय होतं बघू. प्रवेश दिले 56 सीडी आहे. 56 सीडी काय ते त्या आणटीपासून 56 सीडी. त्यातनं 2 द्वार असे काय ते सांगत असतात. एक स्वर्गद्वार 56 सीडी आणि दुसरं मोक्षद्वार. म्हणजे तुम्ही तिकडून पण जाऊ शकता आणि इकडून पण जाऊ शकता. पण सगळे लोक 56 सीडी प्रेफर करतात जास्त करून. तर आम्ही आता आपण 56 सीडी चाललो. काय नेमकी नशिबात तर आम्हाला माहीत नव्हते ते, पण आम्ही तिकडे चाललो आहे. 56 सीडीची एंट्री इथून एंट्री होते बोलतात. हा आता इथून लाईन लागली वाटते. हा नाही चढता, सावकाश चढतात ना. बेसिकली हा कन्सेप्ट असा आहे की 56 सीडी आहे, 56 सीडी आहेत आणि त्यानंतर पुढे तो मोक्षद्वार होता. जय द्वारकाधीश. 56 सीडी चालत. माईक नेमकी आणलाय पण भागेच राहिला, हे चुकी केली मी. पण आता हा तर सांगतो तुम्हाला, जेवढी मला कन्सेप्ट समजते. हे 56 सीडी आहेत. 56 सीड्यांचं स्वर्गद्वार आहे, त्यानंतर मंदिर आहे. सो असं काहीतरी कन्सेप्ट आहे, जेवढं मला माहितीच्या काठी सांगितलं. तर आता मी चाललोय पुढे, बघू. सगळे चढतात इथं आहे की तुला मंदिराची एंट्री चालू. तर व्हिडिओ इथून कट करतोय आणि इथून हा व्हिडिओ लावतोय, कारण तिथे मी तुम्हाला सांगत होतो आपण की 56 सीडी स्वर्गद्वार आपण का प्रेफर केलं. आणि पुढे मी मोबाईलमध्ये व्हिडिओ कंटिन्यू नाही केली, कारण मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता. तर तिकडे आम्ही लॉकरला जमा केला. सो ही व्हिडिओमध्ये मला इन्फॉर्मेशन होतं की 56 सीडी स्वर्गद्वार नेमकी आम्ही ती का चूज केली. तर आम्ही येताना ट्रेनमध्ये आम्हाला एक लेडीज भेटला, त्या पण बोलत की तुम्ही 56 सीडी स्वर्गद्वार प्रेफर करा. तेव्हा त्याचं आम्हाला महत्व माहित नव्हतं, पण जेव्हा आता मी माहिती काढली तेव्हा मला कळलं की 56 सीडी स्वर्गद्वार प्रेफर करतात. कारण 56 सीडी त्याला म्हणलं आता ते एक त्यांचा महत्वाचा मुद्दा यासाठी की 56 प्रकारचे देवाला जे भोग चढतात त्या भोगाचं प्रतीक म्हणजे 56 सीडी. आणि जेव्हा लोक 56 सीडीतून स्वर्गद्वारातून प्रवेश करतात तर त्यांच्यासाठी अनेक ऊर्जा मिळते की देवाचे भोग चढून आपण भोग ह्या त्याचा उपमा बोलू शकतो आपण की देवाचे 56 प्रकारचे वेगवेगळे भोग चढवतात. त्याचं हे प्रतीक म्हणून सीडी होतं. लोक हे चढून आत गेले आणि मंदिरात एंट्री केली. आणि मोक्षद्वार ही गोष्ट अशी की मोक्षद्वारापासून तुम्ही एक्झिट का घ्यावी, कारण तिथून लोकांचं असं म्हणणं असतं की किंवा मान्यता असते की तिथून एक्झिट केला, तिथून बाहेर निघालं की जन्म मृत्यूच्या आपल्या चक्रातून मोक्ष मिळावा, या भावनेतून लोक मोक्षद्वारातून बाहेर निघतात. तर ही माहिती होती की स्वर्गद्वार आणि मोक्षद्वार असे 2 द्वार काय आहेत. आणि तिकडे ते बोलत नव्हते की तुम्हाला स्वर्गद्वारातून एंट्री भेटणं मुश्किल होतं, कारण तिथे गर्दी जास्त असते. लोक ते प्रेफर करतात, ऍज ऑब्वियस प्रेफर करणार, कारण ते बोललेच आहेत ना की 56 प्रकारचे भोग जे देवाचे त्याचे उपमा त्या शिडींना आहेत, ते लोक चढून स्वर्गद्वारातून प्रवेश करणार. तर तिकडे गर्दी असणार. पण आमचं नशीब चांगलं होतं, लिटरली चांगलं होतं की आम्हाला गर्दी लागलीच नाही. आम्ही तिकडून एंट्री केली, मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो, आतमध्ये एंट्री केली. काय नशीब चांगलं की तिकडे पण दर्शनाला लाईन नव्हती. सो आम्ही 15 मिनिटाच्या कालावधीत 2 वेळा दर्शन केलं. एवढं नशीब चांगलं की पहिल्या लाईनीत गेलो, पटकन लाईनीत घुसलो आतमध्ये, दर्शन केलं. त्यानंतर पुन्हा रिटर्न मारून तिथून मोक्षद्वारातून बाहेर निघायचं होतं आम्हाला, पण आम्ही प्रदक्षिणा मारायला आलो. प्रदक्षिणा मारून पुन्हा त्या साईडने एक एंट्री भेटली आम्हाला दुसरा. आम्ही परत लाईन मध्ये लागलो आणि लाईन मध्ये आम्ही कंटिन्यू 15 मिनिटं 2 दर्शन केलं. आणि ते ऍक्च्युली दर्शन आमचं खूप स्मूथ झालं बोलू शकतो. एवढं पटकन, एवढं फास्ट मध्ये आणि एवढा वेळ आम्ही ऍक्च्युली दर्शन करून सुद्धा आतमध्ये गाभाऱ्यात आणि अर्धा पाऊण तास बसलो होतो. कारण मंदिराचा गाभारा एवढा सुंदर आहे, एवढा छान त्याने मेंटेन केला. आणि हे चांगलं आहे की मोबाईल अलाउड नाही आतमध्ये, ऍक्च्युली ही गोष्ट आहे. आता आलो आपण, दर्शन सगळं झालं. आता वाजलेत समथिंग 8 झाले. आम्ही सगळं दर्शन करून आलो, शांतपणे मंदिरात बसलो. आम्ही 2 वेळा दर्शन केलं सगळं करून. आता मी आलो शिवलस्सीला. बेसिकली द्वारकामधला फेमस स्पॉट आहे शिवलस्सी. खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला शिवलस्सी ट्राय करा, शिवलस्सी ट्राय करा. आणि मार्केटचा मेन पॉईंट आहे, म्हणजे मधोमध्ये मार्केटच्या लाईक हा ॲक्च्युली मध्ये इथून पुढे वरती गेलो की लगेच गोमती घाट आहे आणि तिकडून मंदिर आहे. आणि इकडे खाली गेलं की लगेच नॉर्मल इस्कॉन गेट असं काय, त्यामुळे सगळा एरिया इथला मेन आहे. आता शिवलस्सी पितो आणि तर भाऊ ते खायला इथे काय फेमस भेटते काय त्यांचं इथं काय ते खाईल. आणि नंतर रात्री आमची 10:30ची बस आहे. तोपर्यंत बाकीच्या गोष्टी मावळाची गाडी पण रिटर्न करायची. झालं परत आउटफिट चेंज. आता निघालोय द्वारका टू सोमनाथ.
आता सीन असं झाला की आपण फुल डे सगळं झालं आपलं करून, म्हणजे आपण लिटरली आता माईक लावून ट्राय करून बघतो व्हिडिओ. लिटरली आपण पोहोचलो होतो दुपारी 1:30ला. तिथून गाडी रेंट केली, गाडी रेंट करून आपण आलो, एक रूम शोधला, रूम बघितला, रूम झाला. आता त्यानंतर आपण पहिले गेलो होतो नागेश्वरी दर्शनाला. नागेश्वरी होती ते दर्शन केलं. त्या दर्शनानंतर आपण आलो रिक्ष्मण टेम्पल केलं. रिक्ष्मण टेम्पल आपण गेलो, मग परत गोमती घाटावर गेलो, गोमती घाटावर थांबलो. तिकडून मग परत गेलो आपण मंदिरात गेलो, द्वारकाधीश मंदिर जाऊन ते करून आलो. ते करून आपण ऍक्च्युली तिथं मोबाईल अलाउड नाही, सगळं झालं. त्यानंतर आता परत रूम वाला चेंज केला का आता आम्ही चेंज करू. आता निघतो आमची बस 17 त्याची ओव्हरनाईट बस आहे द्वारका टू सोमनाथची, कारण सोमनाथ सकाळमध्ये 5 वाजता सोडेल. आता परत आपल्याला अजून एक चॅलेंज आहे की सोमनाथ मध्ये आपलं हॉटेल बुक नाही. आता सीन असं की आम्ही आता उतरलो की सकाळी 5 वाजता हॉटेल शोधायचे. पहिला टास्क तो आहे, हॉटेल शोधून चेंज करून दुसरा टास्क आहे दर्शन बघायला सुरुवात करायची. कारण का परवा आहे महाशिवरात्री आणि उद्या 14/5. आता सीन असा की उद्या दर्शन झालं आमच्या चांगली गोष्ट आहे. परवा आमची ट्रेन आहे याला महाशिवरात्रीची आमची दुपारी ट्रेन आहे विरावळून, म्हणजे ती तिकडूनच आहे सोमनाथून. आमचा तर सीन आहे की उद्या दर्शन आम्ही परवा पण दर्शन ट्राय करणार. आता निघतोय आम्ही. सो फायनली आपण आता निघतोय द्वारकामधून सोमनाथला. आपण जे विचार केले सकाळी सगळे झाले. काय बोलतोस म्हणजे सगळं 4 तासामध्ये बाईक कोण करून नाही शकत. आपण जे केलं, ज्यांना आपल्या ट्रेनमध्ये ज्या लोकांनी सांगितलं, आम्हाला खूप काय सांगितलं की दर्शन होणार नाही, 6 तास लागतील. आम्ही सगळे होप सोडले होते. ते आम्हाला काय निगेटिव्ह मेमरी नव्हते, ते पॉझिटिव्ह सांगत होते. ते सांगत होते की आज गर्दी असू शकते कारण की आज एकादशी होती. हा अँड ऑल. पण आपलं नशीब चांगलं. आम्ही द्वारकाचं दर्शन 2 वेळा केलं. 2 वेळा केलं. आणि प्लस ते पण बोलले होते, आम्हाला काय बोलले होते की आज नागेश्वर एकदा चेक करा, दुपारी बंद असेल दर्शन होणार नाही. पण आम्ही तरी दुपारी गेलो आणि दर्शन अर्धा तास झालं आमचं. अर्ध्या तासामध्ये आम्ही दर्शन करून प्रसाद वगैरे घेऊन फोटो वगैरे काढून आम्ही निघालो तिथून. देन तिकडून आम्ही आलो राधाकृष्ण टेम्पलला, रिक्ष्मणी टेम्पलला. 20 मिनिट्स मध्ये आम्ही रुक्मिणी टेम्पलला आलो. तिकडे आमचं दर्शन लगेच झालं. नशीब चांगलं की तिथे पण क्विक झालं. तिथून परत आम्ही सनसेटच्या आधी आम्ही पोहोचलो गोमती तटवरती. गोमती तटला आपण जस्ट चेक माय इंस्टाग्राम टाक जरा अंडरस्कोर काय सांग जरा आयडी सांग. नाही माहित दादा. अंडरस्कोर काय टाकतो इंस्टाग्राम. नाही फक्त इंस्टावर आहे ना मयूर टाका, जो पण पहिला मुलगा येईल तो मी टाकतो. नाही इंस्टाग्राम हँडल मी त्या खाली देतो याचा. सो त्यानंतर आपण कुठे गेलो, मग द्वारकाधीश टेम्पलला गेलो. तिकडे काय केलं आपण ते पण सांग. तिकडे आम्ही 2 वेळा दर्शन केलंय, ते 10 मिनिटात. आणि 7ला पहिल्यांदा केलं, 7ला परत केलं. मन भरून आम्ही मंदिर आणि कृष्ण भगवानला बघितलंय. आणि आता आम्ही चाललोय आमची बस पकडायला इस्कॉन गेटला. सो इथला एक फेमस गेट आहे इस्कॉन गेट, त्याचं नाव आहे. तिकडे ती बस येणार आहे. ती बस आम्हाला ओव्हरनाईटमध्ये नेईल आम्हाला सोमनाथला, आणि सकाळी काही 4-5ला सोडेल. तिथे आम्हाला अजून एक चॅलेंज आहे. अजून आमचे हॉटेल बुक नाही, हॉटेल रूमच बुक नाही. उद्यामध्ये तिथे हॉटेल शोधायचं आहे. सकाळी आम्ही 5 वाजता जाऊन उतरून पहाटे हॉटेल शोला सुरुवात करणार आहे. ॲटलीस्ट एखादं हॉटेल भेटेल. काय बोलतो? आणि एवढं सामान आहे. काय बोलतो आपली द्वारकाला जी आहे सॉरी कोकणातला जी आहे तेच बोलतो. तिकीटं काढलेत 500-550 रुपयाचे. पण आम्ही बसतोय पुढे ड्रायव्हरच्या. आम्हाला आमचं स्लीपर सीट नको आहे, पण आम्हाला तुझी जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची मजा आहे ती पुढे. ही गाडी आहे बघा, फुल झामझुम. काय बोलतो? फक्त युट्यूबवर कॉपीराईटच्या इश्यूमुळे आम्ही दाखवू नाही शकत आम्ही काय मजा करतोय. आम्ही ती गाणी ती इंस्टाग्रामला स्टोरी करेल. अरे परत इंस्टा ॲडिट मेन्शन टाकू, आयडी चेक करा. आता सीन असं आहे की ऍक्च्युली जी प्लेलिस्ट आहे ड्रायव्हरची जी प्लेलिस्ट आहे भाई एक नंबर प्लेलिस्ट ती. मी कॉपीराईटमध्ये टाकत नाही, ते पण म्यूट करायला लागेल. पण ड्रायव्हरला आमची कंपनी एवढी आवडली, तो बोलते पाठी बसू नका, इथं बसा. आणि 500 रुपये उगाच दिले, 200 मध्ये पुढे बसायला पाहिजे यार, ते परवडलं असतं. बघू चला आता मस्त वाटतं. आता बघू आता आम्ही झोपायला जात नसतो लवकर, आम्हाला माहितीच आहे. तिकीट काढून फायदा पण आहे, आपण पुढे बसणार आहे. झोपायला आम्हाला टाईम आहे. आता पहिले थोडा वेळ एन्जॉय करून मग झोपायला. आता बाकीचं पुढचं तुम्हाला सोमनाथचा उतरच सांगतो काय चालतं. बाकी ही आमची गाडी आहे एकदम. ही आम्हाला हा सेम मॉडेल वोल्वो 9600 मॉडेल वाटतो. आणि सोमनाथला जायला प्रायव्हेट बस बरोबर ती ह्या गव्हर्नमेंट बस पण असतात. ही आहे GSRTCची बस. गुजरात गव्हर्नमेंटची बस ना, गुजरात स्टेट गव्हर्नमेंटची. सो याचा टाइम टेबल माहीत नाही, ऑनलाईन बुकिंग करायला लागतं तिकीट. हे कसं त्यांचे काउंटर्स आहेत, बुक्स आहेत, आम्ही ते बुक केलं कारण AC स्लीपर हवी. यांच्याकडे फक्त सिटिंग क्लास आहे आणि नॉन AC आहे. तो हे किती आम्हाला 500 तिकीट पडलं. हे असतं 250-300 असेल नॉर्मल का सेम तिकीट. 200 रुपये होतं त्यांचं तिथे स्लीपर पण भेटलं. आम्ही हेच घेतलं. लाईक 3:30 2:30 वाजलेच. आणि आता ब्रेकसाठी थांबलो होतो पण यायला झोपते येत नाही बसमध्ये, माहिती आहे थांबलो होतो. आणि हा रोड बघा यार, कोणी नाही. फुल सुंदर. अशी एका दुसरी गाडी येते मधून. पहिल्यांचं एक फूड कुठे अख्खा खाली पडले. आमची फक्त बस उभी. हे 2:30 वाजले ना, थंडी आहे या रोडला मधून. फुल रोड फुल चालू खाली आहे, फुल खाली. 160 रोड आहे असा विचार करा.
नदी आहे बऱ्यापैकी नदी. चहा पण पिल्या. झोप तर येत नाही पण तरी झोपायचा प्रयत्न करतोय. 4-5 होतील एवढं आम्हाला माहिती. 5 होतं तर या थंडीत रूम शोधायचं आहे. एक रूमचं एक आला एका म्हणून आपल्याला थोडं एका फ्रेंडचा फोन केला. तर फ्रेंडने मग एक डिटेल दिले की गाडी मी बस नाही केलं तर तिकडचे डिटेल्स आलेत. सो तिकडे होतं चौकशी करता गेल्या पहिले की रूम भेटतोय का. तर तिथे भेटलं तर वेल अँड गुड. नाही भेटलं ऑप्शन सर्च करायला लागणार. आपण सोमनाथ एंटर करतोय आणि सकाळचे वाजले 4 10 मिनिटं झालेत. सो रात्री आपला प्रवास चालू झाला होता 11:15 आणि आत्ता 4 4:15 समजा अजून 5-10 मिनिट लागतील. तर आता एंट्री गेटच जवळ आहे. 4:15 आपण पोहोचू. सो ऑलमोस्ट 5-5.5 तास लागले द्वारकाहून सोमनाथला यायला बाय बस. सो आता आम्ही पोहोचतोच आहे. ड्रायव्हर थांबलेत जरा मध्येच. मी तर इथे बसलो होतो. मी पुढेच बसलो होतो कारण झोपेत तुम्ही बसलो पुढे. इथेच बस समोर बघा एंट्री गेट तुम्हाला दाखवतो मी. तो असा आहे. मंदिरात जायचा हा एंट्री गेट होता वाटते. तो एक असला तरी पण हा पण आहे वाटते. आता बघू आता उतरल्यावर काय होतं. तर मंदिरासमोर जागा आपण बोलतोय तरी पुढे बसलोय तर आवाज जास्त येणार नाही. बाकी मी बघतो तरी ऑडिओ एनहान्स करायचा. ते माईक पण जात राहायला बॅगमध्ये पण विसरलो की आज आपण माईक वापरूया सगळ्या ब्लॉगमध्ये तुमच्या.